पुढची बातमी भंडाऱ्यामधून आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेची 28 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना फसल्यानं तब्बल 50,000 नागरिकांना दररोज दूषित आणि जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातो। गोसेखुर्द धरण जवळ असूनही पवनीकरांना या समस्येचा सामना करावा लागतो। 2018 मधील या योजनेच्या पंप हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात जलवनस्पती आणि गाळ साचल्याने पाण्याची गुणवत्ता प्रचंड खालावलेली आहे। या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने तातडीने पाणी शुद्धीकरण आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहरवासियांकडून केली जाते। चौर येथे नळाले 5-6 दिवस झाले, त्या पाण्यामुळे आमच्या तब्येती बिघडते। आम्हाला पाणी शुद्ध पाहिजेत नळाले। आमच्या नळाला पाणी खूप खराब येत आहे। त्या पाण्यामुळे सगळ्यांच्या तब्येती खराब होत आहे। सगळ्यांना कावीळची साथ सुरू झाली आहे वार्डामध्ये आमच्या। हे बरोबर नाही आहे। नगर परिषद काय कोणते काम करत आहे? पाणी इतका गढूळ येत आहे की जंतू वगैरे येतात, त्याच्यामुळे मुलांची तब्येत सगळ्यांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे। माझे एकच सांगणे आहे नगर परिषदला जे पण आहे की पाण्याची व्यवस्थितपणे म्हणजे फिल्टर करून पाणी साफ आणि पाठवावे। एनजीपीवर कारवाई करावी आणि नवीन प्लॅन योजना तयार करून पवनीकरांना जीवापासून मुक्त करावा, रोगापासून मुक्त करावा। आम्ही शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आणि शासनाला आम्ही मागणी केली की या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कडक कारवाई करावी, कारण जनतेचा हा पैसा करोडो रुपये पैसा आणि जनतेला त्याचा फायदा होणं आवश्यक आहे। स्वच्छ आणि साफ पाणी आरोग्यासाठी पवनीकरांसाठी भेटणं खूप आवश्यक आहे।